एसटी बसच्या कटमुळे अपघात, ठाण्यातील नागरिकाचा मृत्यू. नागोठणे येथील कोळीवाड्याजवळील सलीम मटण दुकानासमोर बुधवारी 5 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास झालेल्या अपघातात 72 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. नागोठणेवरून येणाऱ्या मोटरसायकलला समोरून आलेल्या एसटी बसने कट मारल्याने हा अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्यातील चंदनवाडी येथील सरोवर दर्शन सोसायटीत राहणारे शांताराम दामा गायकवाड वय 72 राहणार चंदनवाडी ठाणे हे MH06CA4149 या मोटरसायकलच्या मागे बसून नागोठणेकडे येत होते. दरम्यान नागोठणे बाजूकडून रिलायन्स चौकाकडे जाणारी पाली पेण एसटी बस क्रमांक MH20BL3239 कोळीवाडाजवळील सलीम मटण दुकानासमोर आली असता मोटरसायकलला कट मारल्याने गायकवाड खाली पडले. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्यांना नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान बुधवारी रात्री उशिरापर्यंत ठाण्यातील निवासस्थानी त्यांचा मृतदेह आणण्यात आला. रात्र उशिरा त्यांच्यावर जव्हारबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी चंदनवाडी परिसरात शोककळा पसरली. या अपघातात प्रकरणाची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेश रुईकर पुढील तपास करत आहेत. चंदनवाडी परिसरात परिचित असलेले शांताराम गायकवाड हे मूळचे सुधागड तालुक्यातील देवळाड गावचे रहिवासी होते. चंदनवाडी शिवसेना शाखेतही कार्यरत होते. अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असायचा. चंदनवाडी तुळशी विवाह आणि होळीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यास शांताराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली होत असे. समाजप्रिय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.